नमस्कार मैत्रिणी, सोनाली योगिता लाईफस्टाईलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एकदम हेल्दी अशी रेसिपी शेअर करत आहे, शेवगाच्या शेंगाचं सूप। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी शेंगा कापून स्वच्छ धुवून आणि त्यांची साले काढून घेतली आहे। त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये या सर्व शेंगा मी टाकल्या। त्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर कोथिंबीर, 7 ते 12 लसणाच्या पाकळ्या। त्यानंतर ना मी इथे तुम्ही बघू शकता गरजे इतकं पाणी टाकलं आहे। त्यानंतर यामध्ये ना मी मीठ आणि हळद टाकून प्रेशर कुकर बंद करून त्याच्या 10 ते 12 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। तुम्ही बघू शकता 10 ते 12 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या आहेत। त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे मी ना पुरणाची चाळण घेतली आहे। त्या पुरणाच्या चाळणीमध्ये ना या सगळ्या शेंगा टाकून घेतल्या आणि चमच्याच्या साहाय्याने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शेंगा मी मॅश करत आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व शेंगा मी मॅश करून घेतल्या आहेत। सर्व शेंगा मॅच झाल्यानंतर चाळणीच्या वरच्या बाजूला चोथा मिळतो आणि खालच्या बाजूला आपल्याला असं सूप मिळतं। सूप तयार झाल्यानंतर आता आपण फोडणी देऊया। फोडणीसाठी इथे मी कढई घेतली आहे। कढईमध्ये गावरान तूप टाकलं आहे। तुम्ही तुपाऐवजी बटर किंवा तेल वापरलं तरी चालेल। त्यानंतर यामध्ये मी जिरे टाकते आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेला लसूण आणि आल्याचे काप टाकते आहे। ते छान तडतडलं की नंतर यामध्ये तयार झालेलं सूप ॲड करत आहे। सूप टाकल्यानंतर तयार आहे आपलं शेवगाच्या शेंगाचं सूप। गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये मिरी पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकलं तरी चालेल। अशा प्रकारे ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।